नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये जे शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं, त्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार होतं. हे अनुदान हेक्टरी ₹8,500 प्रति हेक्टर, ज्याची मर्यादा 3 हेक्टर करण्यात आलेली होती आणि रब्बी पेरणीसाठी तुम्हाला प्रति हेक्टरी ₹10,000 प्रमाणे 3 हेक्टर मर्यादेपर्यंत हे अनुदान देण्यात येणार होतं. आणि नुकसान भरपाई जी होती, ती शासनाकडून फार्मर आयडीनुसार देण्यात येणार अशी घोषणा करण्यात आलेली होती. परंतु काही शेतकऱ्यांचे अजूनही फार्मर आयडी काढलेले नाहीत किंवा फार्मर आयडी पेंडिंग आहेत. अशामध्ये त्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-के-वाय-सी करण्यासाठी सांगितले गेलेले आहे. आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी केलेली आहे, म्हणजे त्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट क्रमांक याची आवश्यकता असते आणि याची के-वाय-सी तुम्हाला जवळच्या सी-एस-सी केंद्रामध्ये जाऊन करायची आहे. आता बहुतांश शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण म्हणजे ई-के-वाय-सी ही केलेली आहे, परंतु तरीही त्यांचे अनुदान जमा झालेले नाही. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली आहे, त्यांनी त्याचं स्टेटस कसे चेक करायचे, त्यांचे पैसे जमा झालेले आहेत का नाही, जर जमा झालेले नसतील तर कोणत्या कारणामुळे जमा झालेले नाहीत, या सर्व बाबींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. व्ही-के नंबर वापरून ई-के-वाय-सी म्हणजे आधार प्रमाणीकरण कसे करायचे याचाही व्हिडिओ तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची ई-के-वाय-सी म्हणजे आधार प्रमाणीकरण करू शकता. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्हाला बायोमेट्रिक्स ऑथेंटिकेशन करायचे आहे, ज्यासाठी तुम्हाला L1 डिव्हाइसची आवश्यकता पडणार आहे. कारण मार्केटमधील ज्या जुन्या L0 डिव्हाइस होत्या, त्या आता बंद झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला बायोमेट्रिक्सने ई-के-वाय-सी करायची आहे. ओ-टी-पीने ई-के-वाय-सी होत नाही आणि त्यासाठी तुम्हाला L1 डिव्हाइसची आवश्यकता पडणार आहे. L1 डिव्हाइसची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. L1 डिव्हाइस तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारची L1 डिव्हाइसच्या माध्यमातून तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. ई-के-वाय-सी तुम्ही स्वतः मोबाईलवरून करू शकत नाही. याला तुम्हाला आपली सरकार सेवा केंद्राची आयडी आणि पासवर्ड लागणार आहे. चला तर मग पाहूया, ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली आहे त्यांनी त्यांचं स्टेटस कसे पाहायचे. तुमचे ई-के-वाय-सी स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा व्ही-के नंबर प्रविष्ट करायचा आहे. व्ही-के नंबर तुम्हाला तलाठी किंवा तुम्ही जी के-वाय-सी केलेली आहे त्या पावतीवरतीही तुम्हाला व्ही-के नंबर पाहायला मिळेल. व्ही-के नंबर टाकून तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर पहा, इथं आपण एका शेतकऱ्याचा व्ही-के नंबर प्रविष्ट केलेला आहे. सबमिट केल्यानंतर इथं स्टेटस तुम्ही पाहू शकता, ई-के-वाय-सी पेंडिंग आहे. म्हणजे या शेतकऱ्यांना अजूनही ई-के-वाय-सी केलेली नाही. यांचा फार्मर आयडी ही पेंडिंग आहे, त्यामुळे यांना पैसे मिळाले नाहीत. या शेतकऱ्याला लवकरात लवकर ई-के-वाय-सी म्हणजे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्याचं आपण स्टेटस पाहूयात. यांचं स्टेटस तुम्ही पाहू शकता, ई-के-वाय-सी कंप्लीटेड आहे. म्हणजे यांची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे, परंतु अद्यापही यांचे पैसे जमा झालेले नाहीत. यांचे लवकरच पैसे त्यांच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जातील. यांची ई-के-वाय-सी कंप्लीट झालेली आहे. यांना काहीही करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर या ठिकाणी तिसऱ्या शेतकऱ्याचं स्टेटस तुम्ही पाहू शकता. व्ही-के नंबर आहे, अकाउंट होल्डर नेम आहे, अकाउंट नंबर आहे. त्यानंतर दिनांक इथं दाखवण्यात आलेला आहे. किती तारखेला यांचे पैसे जमा झालेले आहेत? 5/11/2025. कोणत्या बँकेत जमा झालेले आहेत? कॅनरा बँकेमध्ये. अमाउंट किती आहे? 5,015 आणि रिमार्क पाहू शकता, सक्सेस पेमेंट स्टेटस सक्सेस. आता ज्यांना या ठिकाणी रिमार्कमध्ये काही अडचण आल्यानंतर इथं रिमार्क तुम्हाला दाखवला जाईल आणि पेमेंट स्टेटस तुम्हाला कंप्लीटेड किंवा फेल्ड म्हणून दाखवलं जाईल. यामध्ये जर तुमचं रिमार्क आणि पेमेंट स्टेटस वेगळं असेल तर त्यासाठी काय करायचं आहे चला पाहूयात. या शेतकऱ्याचे तुम्ही पाहू शकता 5 तारखेला पैसे जमा झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही स्टेटस चेक करू शकता. या व्यतिरिक्त कुठले स्टेटस असतात ते आपण पाहूया. आणि पेमेंट स्टेटस जर पेमेंट रिजेक्टेड असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं आधार सीडिंग किंवा ई-के-वाय-सी पूर्ण नसल्यामुळे पेमेंट नामंजूर झालेलं आहे. तुमचं आधार सीडिंग नसल्यामुळे तुमचं जे पेमेंट आहे ते रिजेक्ट करण्यात आलेलं असेल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बँकेत जाऊन आधार सीडिंग व आधार मॅपिंग पूर्ण करून ई-के-वाय-सी करायची आहे. त्यानंतर नेम मिसमॅच ॲज पर फार्मर आयडी असे जर दाखवत असेल तर तुमच्या आधार कार्डवरील आणि फार्मर आयडीवरील नाव जुळत नाही. त्यामुळं तुमच्या पेमेंट मंजूर होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे नावामध्ये तफावत असल्यास तुम्हाला आधार कार्ड घेऊन जायचं आहे. फार्मर आयडीची छायांकित प्रत घेऊन जायची आहे आणि तलाठी आणि तहसील कार्यालयामध्ये द्यायचे आहे. तुमचं अनुदान जमा होईल. पेमेंट सक्सेसफुल पण जमा नाही. याचा अर्थ पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे आपण पाहिलं होतं ई-के-वाय-सी सक्सेसफुल दाखवत आहे आणि त्यांचं पेमेंट सक्सेसफुल होण्यासाठी आता थोडासा वेळ लागू शकतो. ई-के-वाय-सी पेंडिंग असेल तर ई-के-वाय-सी पूर्ण नसल्यामुळे अनुदान रोखले आहे. ज्यांच्याकडे फार्मर आयडी नसेल त्यांनी तो प्राप्त करून घ्यावा आणि फार्मर आयडी काढण्यासाठी संबंधित गावातील तलाठी यांच्याशी संपर्क साधावा. त्यानंतर सी-एस-सी केंद्रात जाऊन ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. आणि ज्यांचं सामायिक क्षेत्र आहे त्यांनी काय करायचं आहे पहा, राज्यात सामायिक खातेदाराची संख्या जास्त आहे, त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी संबंधित नेमलेल्या
पालक अधिकारी यांच्याकडे संमतीपत्र करावे. म्हणजे तुम्हाला तुमच्या तलाठी यांच्याकडे एक संमतीपत्र द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जे आहे तो अनुदानाचा लाभ दिला जाईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचं ई-के-वाय-सी स्टेटस चेक करू शकता. ज्यांची ई-के-वाय-सी पेंडिंग असेल त्यांनी 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे आणि ज्यांचे फार्मर आयडी काढलेले नसतील त्यांनी ही फार्मर आयडी काढून घ्यायचे आहेत. तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.